या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। मला यात आश्चर्य वाटत नाही। दुसरी गोष्ट कसं आहे, माणूस एकदा दुखावला की तो दुरावतो, हे असं आहे। गागा भट्ट का दुखवते? कोई कारण नाही आहे। नाही कसं? महाराजांच्या राज्याभिषेकावेळी त्यांनी अहोरात्र मेहनत करून अभ्यास करून तो सोहळा पार पाडला आणि आपण लगेच महिन्याभरात शाक्त पंथानुसार राज्याभिषेक करून घेतला ना? सांगा बाळाजी पंत। पण तो निर्णय महाराजांचा होता। तो बरोबरच होता असेल, पण गागाभट्ट नाराज झाले ना, म्हणून टाळलं त्यांनी। या असल्या खलित्यामुळे नाही। आणि बाळाजी पंत, ना धडाच्या ना बुडाच्या गोष्टीसाठी मला परत सदरेवर बोलवू नका। खुलासा हवा असेल तर वाड्यावर या। राज आलं? हो, राजन आले। आता काय सांगायचं त्यासनी? मला तर खोटं बोलता येत नाही। आपण राज्याभिषेक नंतर करू असं सांगूयात का? हो, हा, अरे वा, सदर आधीच भरलेली आहे। मातबर आसामी आलेले आहेत। राज्याभिषेकाची लगबग तयारी दिसत नाहीये। राजन, हे आम्हाला असं वाटतं, आपण जे आधी म्हणाला होता ते आम्हाला पटतंय। काय? म्हणजे राज्याभिषेक नंतर करूया। का? नाही म्हणजे आपली अजून तयारी नाहीये आणि शिवाय वेळही नाहीये। स्पष्ट सांगा कविराज। मामासाहेब, असं स्पष्ट सांगायचं तर थोडा पुढे ढकला। बाळाजी पंत, काय झालंय? राजे, गागा भट्टांनी नकार कळवलाय रायगडावर येण्यासाठी। वेदो नारायण गागा भट्ट आमच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार नाहीत।